हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क यशादाला समजलंय की राजा आणि अवनीचं लग्न खरं आहे आणि त्यांनी खरं खरं लग्न केलंय. या दोघांच्या लग्नाचा फोटो, लग्नाचं सर्टिफिकेट हे सगळं यशादाच्या हाती लागलंय. आणि मग यशादाची सटकली आणि यशादाने राजाच्या सनसनीत मुस्काटात मारली आणि राजाला जाब विचारला, राजा तू हे का करतोय? त्यांच्याशी खोटं का वागतोय? राजाचं नेहमीचं उत्तर, त्यांच्या स्वप्नांसाठी. पण यशादा म्हणाला, तू आमच्या घरासाठी तर, आपल्या घरासाठी तर बाईचा आशीर्वाद घेऊन आलाय, पण स्वतःसाठी बाईचा शाप घेतोय एवढं लक्षात ठेव. मग आता राजा काय करणार? अवनीला सत्य सांगणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही राजाच्या पायाला भाजलंय म्हणून मलम घेऊन येते आणि म्हणते, राजा पाय दाखव, मी पायाला मलम लावते. तर पाण्या तिला चिडवतो, पायाला भाजलं की मलम लावत असतात. अवनी लाजते. राजा म्हणतो, ओ नाही नाही, तुम्ही माझ्या पायाला हात लावायचा नाही. तर धन्या म्हणतो, अरे राजादा काय होतं त्यात? बायका तर नवऱ्याच्या पायासुद्धा पडतात. तर लगेच राजा म्हणतो, हो पाया पडतात, पडत असतील, पण मी नाही पडू देणार, मी नाही हात लावू देणार. मी नवरा आहे त्यांचा, मी काय त्यांचा देव नाही आहे. आणि हे ऐकून अवनी राजाला डोळे दाखवते आणि असं करते. राजा म्हणतो, नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की नाही, मी तुम्हाला माझ्या पायांना हात लावू देणार नाही आहे. अवनी म्हणते, असं काय करतोयस? पायाने पडते, फक्त पायाला हात लावतीये, मलम लावतीये, आणि तू सुद्धा माझ्या हाताला मलम लावूनच दिला होता ना. राजा म्हणतो, ते वेगळं होतं. अवनी म्हणते, काही वेगळं नव्हतं, गप्प बस. आणि मग अवनी राजाच्या पायाला मलम लावून देत असते आणि राजा तिला नको ना मॅडम, नको ना मॅडम असंच म्हणत असतो. अवनी मात्र प्रेमाने त्याच्या पायाला मलम लावून देते. पाण्या, धन्या, यशदा हे सगळं पाहत असतात आणि मग पाण्या आणि धन्या कुजबुज करू लागतात. धन्या हसतो आणि म्हणतो, पाण्यादा बरं झालं ना पायालाच भाजलंय, जर गालाला किंवा ओठांना भाजलं असतं तर काय झालं असतं. आणि हे ऐकून अवनीला खूप राग येतो. पाण्या, राजा, यशदा सगळे धन्याकडे रागारागाने पाहू लागतात. धन्याला समजतं की मी जास्तच बोलून गेलोय आणि अवनी रागावून आपल्या रूममध्ये निघून जाते. सगळे भाऊ त्याच्याकडे रागारागाने पाहत असतात आणि धन्या म्हणतो, माझं काही चुकलं का? मी जास्त बोलून गेलो का? यशदा म्हणतो, ए पाण्या, त्याला आहे ना बाहेर घेऊन चल, त्याच्याशी ना थोडी गुप्तगू करायची आहे. धन्या खूप घाबरतो आणि म्हणतो, अरे गुप्तगू कशाला? काही गुप्तगू नाही करायची आहे. यशोदा म्हणतो, नाही नाही, चल तू बाहेर, गुप्तगू करायची आहे. धन्या आतमध्ये पळण्याचा प्रयत्न करतो तर पाण्या दरवाजा अडून बसतो आणि म्हणतो, तुला आहे ना आजकाल खूपच मस्करी सुचतीये, चल यशोदा तुझ्याशी थोडी गुप्तगू करेल. एक रस्ता बंद होतो. मग धन्या दुसरा रस्ता शोधतो, किचनमध्ये पळण्याचा प्रयत्न करतो, पण राजा हा रस्ता अडून बसतो आणि त्याला सांगतो, आता तुमची जी तशरीफ आहे त्याचे 2 टोकरे तुम्ही यशदाकडे द्या, यशदा त्याच्यावर तबला वाजवेल. धन्या म्हणतो, तशरीफचे 2 टोकरे? आणि तेव्हा त्याला कळतं की आता आपल्यावर समोरून नाही तर मागून वार होणार आहे. तो खूप घाबरतो. हे तिघे भाऊ त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. तर धन्या म्हणतो, मी ओरडेल बरं, वहिनींना हाक मारेल, वहिनी. आणि मग सगळे म्हणतात, ओके त्यांना नको बोलू, शांत बस, ठीक आहे, आम्ही तुला काही करणार नाही. आणि मग हे तिघे भाऊ 3 वेगवेगळ्या दिशांना जातात आणि धन्या मस्त बेडवर बसतो. धन्याला वाटतं की वहिनीची धमकी दिली, आता त्याला कुणी काही करणार नाही. आणि तेवढ्यात हे तिघे एक प्लॅन बनवतात. पाण्यापुढे येतो, चक्क धन्याचं तोंड दाबतो. मग यशदा, राजा त्याला पकडतात, त्याला उलटं करतात आणि मागून सणा 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 त्याला फटके देतात, जसे बड्डे बम्स देतात तसे. आणि मग धन्याला यशदा, पाण्या मागच्या रूममध्ये घेऊन जातात. राजा हसू लागतो आणि तेवढ्यात राजाची नजर या सर्टिफिकेटवर आणि त्या फोटोवर पडते. तो या दोन्ही फ्रेम चक्क यशदाची जी पिशवी असते, जी घेऊन तो कामावर जात असतो, त्या पिशवीमध्ये ठेवून देतो. पण राजाला माहीत नसतं की त्याने स्वतःसाठी खूप मोठं संकट ओढून घेतलं आहे आणि या पिशवीमध्ये तो हे दोन्ही सर्टिफिकेट्स, त्या दोन्ही फ्रेम्स ठेवून देतो. आणि मग थोड्या वेळानंतर धोंडी अण्णा घरी परत येतो. धोंडी अण्णा घरासमोर येऊन उभा राहतो. मस्त आपल्या पाकिटामधून बिडीचं पॅकेट बाहेर काढतो, बिडी तोंडात घालतो
आणि तो बिडी पेटवणार. इतक्यात त्याची नजर जमिनीवर जाते आणि त्याला दिसतं की तो चक्क अवनीने काढलेल्या रांगोळीवर उभा आहे. आता रांगोळी उभा आहे तर पाय उचलून ठेवायचा नाही, तो पाय असा खरकवतो, त्यामुळे सगळी रांगोळी मोडली जाते. त्यामुळे धोंडी अण्णाला मोठा धक्काच बसतो. धोंडी अण्णाला माहिती आहे ही रांगोळी सुनबाईने काढली आहे. धोंडी अण्णा खूप घाबरतो, झाडू घेऊन येतो आणि ही सगळी रांगोळीच पुसून टाकतो. आणि आता परत रांगोळी काढावी लागेल, नाहीतर सुनबाईला वाईट वाटेल. त्यामुळे तो एक खडू घेऊन येतो आणि चक्क रांगोळीचं डिझाईन काढतो. पण हे डिझाईन खूप वेडंवाकडं असतं, त्याने वेगळंच काहीतरी काढलेलं असतं. तेवढ्यात धन्या तेथे येतो. धन्या पाहतो की धोंडी अण्णा रांगोळी काढतोय. धन्या विचारतो, ओ अण्णा, हे काय काढताय तुम्ही? आणि मग धन्या जोर जोरात ओरडतो, ए पाण्यादा, यशदा, राजा, वहिनी सगळे बाहेर या. धोंडी अण्णा म्हणतो, अरे काय ओरडतो, गप्प बस ना. आणि तेवढ्यात घरातील सगळे बाहेर येतात. अवनी, राजा, यशदा, पाण्या आणि धोंडी अण्णाने रांगोळी पुसली आहे आणि रांगोळी काढताय हे सगळ्यांच्या लक्षात येतं. आणि धन्या विचारतो, ओ अण्णा, हे काय केलं तुम्ही? तर अण्णा म्हणतो, मी काय केलं? मी काय नाही केलं. तर धन्या विचारतो, याचा अर्थ तुम्ही जेव्हा आले तेव्हा ही रांगोळी येथे अशीच होती का? धोंडी अण्णा म्हणतो, हो हो, अशीच होती. काय छान रांगोळी काढली आहे, एक नंबर. कुणी काढली, कुणी काढली? सुनबाई तू काढली का? अवनीला समजतं की अण्णाने रांगोळी पुसली आणि मग परत पुन्हा काढत होते. धोंडी अण्णा विचारतात, किती टिपक्यांची काढली होती? 10 टिपके, 12 टिपके? अवनी हसू लागते. आणि मग धन्या म्हणतो, अण्णा आत्ता कळलं, ही रांगोळी तुम्हीच पुसली आहे. धोंडी अण्णा चक्क आपले कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी सुनबाई, रांगोळी माझ्याकडूनच पुसली गेली आहे. अवनीला वाईट वाटतं की धोंडी अण्णा माफी मागतोय. यशोदा म्हणतो, अण्णा, रांगोळी कशी पुसली तुम्ही? अण्णा सांगतो, अरे पुसली, आता मी काय जाणून बुजून पुसली का? चुकून पुसली. आणि धोंडी अण्णा हात जोडून माफी मागतो. मग सॉरी म्हणतो, कान पकडतो आणि पाण्यापुढे येतो आणि म्हणतो, अरे बाप, या माणसाला आयुष्यात पहिल्यांदा सॉरी बोलताना ऐकलंय आपण. धोंडी अण्णा म्हणतो, ए पाण्या, तुला असा चापटवीन ना मी. यशोदा म्हणतो, अण्णा, रांगोळी कशी पुसली तुम्ही? अण्णा म्हणतो, ए यशा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चुकून पुसली. तर पाण्या म्हणतो, चुकून पुसली का? तर धोंडी अण्णा म्हणतो, मग मी का तुला येडाबेडा दिसलो का रांगोळी पुसायला? राजा म्हणतो, अण्णा, रांगोळी पुसून तुम्ही खूप चुकीचं काम केलंय बरं. धोंडी अण्णा म्हणतो, असा धुईन ना तुला, तुला मग कळायचंच नाही. तर धन्या म्हणतो, अण्णा, काहीतरी गडबड दिसतीये, तसं पण दारू पिल्यावर तुम्ही वेड्यासारखंच वागता. धोंडी अण्णा त्याला पण म्हणतो, असा चापटवीन ना तुला. आणि तेवढ्यात अवनी या रांगोळीकडे पाहते आणि म्हणते, अण्णा, तशी रांगोळी मात्र तुम्ही छान काढली आहे बरं. हे ऐकून अण्णाला आनंद होतो. अवनी म्हणते, अण्णा तुम्ही माफी मागू नका, मी काय करते, तुमच्या याच रांगोळीत रंग भरते, ही रांगोळीसुद्धा छान दिसेल. धोंडी अण्णा, यशोदा, राजा सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि मग अवनी रांगोळीचा डबा घेऊन येते. तर धोंडी अण्णा म्हणतो, मी सुद्धा तुला मदत करतो ना, आपण दोघे मिळून रांगोळीत रंग भरूया. अवनी खाली बसते, धोंडी अण्णा खाली बसतो. बाकीचे सगळे भाऊ हे पाहत असतात. आणि मग अवनी आणि अण्णा हे दोघे मिळून या रांगोळीमध्ये रंग भरतात. खरंच रांगोळीचं डिझाईन खूप युनिक असतं. घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. राजा, पाण्या, यशोदा, धन्या खूप खुश होतात. आणि अवनी या रांगोळीकडे पाहत असते, धोंडी अण्णाकडे, राजाकडे, सगळ्यांकडे हसून पाहते. आणि खरंच रांगोळी खूप छान काढली आहे, रंग खूप छान भरले, म्हणून सगळ्यांना आनंद होतो. आणि ही स्पेशल रांगोळी असते दांगट परिवाराची, धोंडी अण्णा आणि अवनीची. इकडे स्वाती ही अवनीच्या आईच्या रूममध्ये येते आणि म्हणते, आई, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अवनीच्या आई विचारते, काय झालं? तर स्वाती तिला जाब विचारते, आई, मला कळतच नाहीये, विश्वास कशावर ठेवायचा? जेव्हा अवनी येथे आली नव्हती तेव्हा तुम्ही देवासमोर उभे राहून अवनीसाठी जी प्रार्थना करत होता, ते तुमचं वागणं खरं आहे की मग जेव्हा बाबा अवनीचे सर्टिफिकेट जाळत होते तेव्हा तुम्ही त्यांना मदत करत होता, ते तुमचं वागणं खरं आहे? हे ऐकून अवनीची आई तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. स्वाती म्हणते, आई, मी तुमची सून आहे, तरी तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं वागवता. आणि अवनी तुमच्या पोटची लेक आहे, तरीसुद्धा तुम्ही तिच्याशी खूप वाईट वागलाय. तुम्हाला कळतंय का? तिची सर्टिफिकेट जाणं, तिला असा त्रास देणं हे खूप चुकीचं आहे आई. आणि तेवढ्यात चंद्रकांत तेथे येतो आणि म्हणतो, खरंय तुझं स्वाती, आम्ही ना खूप चुकलोय. चंद्रकांतला पाहून अवनीची आई आणि स्वाती खूप घाबरतात. चंद्रकांत आतमध्ये येतो
आणि अवनीच्या आईला म्हणतो, आपलं चुकलंय. खरं सांगायचं तर आपल्याकडून ना खूप मोठा गुन्हा झालाय. आपण आपल्या सुनेला मुलीसारखं वागवलं, हा आपला खूप मोठा गुन्हा आहे. स्वातीची चांगलीच टरकते. चंद्रकांत म्हणतो, तुला सासूरवास म्हणजे काय ते माहीत नाहीये ना. आम्ही कधी तुला सासूरवास केलाच नाही. सासूरवास काय असतो ना ते माझ्या अवनीला विचार. त्या दांगटांच्या घरात क्षणाक्षणाला ती सासूरवास भोगतीये. तिला किती त्रास होतोय ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. अवनीची आई आणि स्वाती खूप दुःखी होतात आणि चंद्रकांत म्हणतो, तुला या घरात आम्ही कायम मुलगी मानलं. तुला कसलाही त्रास होऊ दिला नाही. पण शेवटी तू सूनच निघाली. तू आमच्यावर संशय घेतीये. तुझी काही चूक नाहीये. अवनीने डोळ्यातून थोडं पाणी काढलं की तुला अवनीचा पुळका येतो. अवनी बरोबर, आम्ही चुकीचं असं तुला वाटतं. तुला अवनीचा त्रास दिसतो. पण ज्या क्षणापासून अवनी हे घर सोडून गेलीये तेव्हापासून तिचे आईबाप एक क्षणही सुखाचा श्वास घेऊ शकलेले नाहीये. हे तुला दिसत नाही. तुला आमचा त्रास दिसत नाही. तुला खरं सांगतो, मी जर तुला सासूरवास केला ना तर तुला कळेल की सासूरवास काय असतो ते. स्वाती खूप घाबरते आणि चंद्रकांत म्हणतो की आता मी तुला दाखवणार की मी माझ्या मुलीसाठी काय करू शकतो. माझी मुलगी तेथे त्रासात आहे. अवनीची चूक तुला दिसत नाही का? तुला फक्त आमच्या चूक दिसतात. मी तिची सर्टिफिकेट जाळली, ही माझी चूक होती, मी मान्य करतो. पण अवनीने त्या ड्रायव्हरशी लग्न केलं, मग त्याच्याशी जाऊन त्याचे संसार करतीये त्याच्या घरी, ही तिची चूक नाहीये. आपल्या बापाची, कुटुंबाची अब्रूची लक्तरं तिने वेशीवर टांगली, ही तिची चूक नाहीये. आम्ही काय करत होतो? फक्त तिच्या सुखाचाच विचार करत होतो ना. येणाऱ्या आईशी लग्न करेल, कॅनडाला जाऊन सुखात राहील, एवढीच आमची इच्छा होती. यात आमचं काय चुकलं? स्वाती काही बोलणार तर चंद्रकांत म्हणतो, जाऊ दे. कसं असतं ना, एका बापा आणि मुलीचं नातं खूप वेगळं असतं आणि जेव्हा मुलीला त्रास होतो तेव्हा बाप सहन करू शकत नाही. माझ्या मुलीने माझं नाव टाकलंय, मला सोडून निघून गेली, पण तरीही माझ्या मनातलं तिच्याबद्दलचं प्रेम कमी होणार नाही. आता काही झालं तरी मी माझ्या मुलीला घरी आणून राहणारच आणि मग त्या दांगट कुटुंबाला मी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून चंद्रकांत महेशला हाक मारतो. महेश येतो आणि विचारतो, काय झालं बाबा? चंद्रकांत त्याला ठणकावून सांगतो, त्या दांगटांच्या घरावर केस सुरू आहे ना, त्या केसचे सगळे पेपर्स मला हवे आहेत. जोपर्यंत ते दांगट कुटुंब रस्त्यावर येत नाही तोपर्यंत माझी अवनी माझ्या घरी येणार नाही. आता मी त्यांना रस्त्यावर आणणार आणि मगच माझ्या अवनीला परत आणणार. निघ, लाग कामाला. महेश तेथून निघून जातो आणि आता चंद्रकांतने दांगट परिवाराला रस्त्यावर आणायचं ठरवलंय. त्यांचं घर त्यांच्यापासून हिसकावून घ्यायचं ठरवलंय. आणि इकडे दांगटांच्या घरी राजा आणि धन्या मस्त कॅरम खेळत असतात. अवनी तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते. यशाला येऊन सांगतो की तुमच्या सगळ्यांसाठी उपमा बनवलाय, स्वतःच्या हाताने जाऊन प्लेटा घ्या आणि दुपारचं जेवणसुद्धा बनवून ठेवलं आहे. तर धन्या विचारतो, आज काय स्पेशल आहे? तर यशाला म्हणतो, जे आहे ते गुपचूप खायचं. धन्या म्हणतो, मग तेच चवळीची उसळ आणि चपात्या. अवनी म्हणते, काही स्पेशल हवं असेल ना तर स्वतःच्या हाताने बनवून खायचं. यशदा हसू लागतो. तर धन्या म्हणतो, हा ही आयडिया चांगली आहे वहिनी, आज मी दुपारी घरीच आहे, आपण काहीतरी स्पेशल बनवूया. तर यशदा विचारतो, तू का आज घरी आहे? धन्या सांगतो, कॉमन ऑफ, कुणी जाणार नाही आहे म्हणून मी पण जाणार नाही आहे. राजा सांगतो, अरे वा, मग आज तर 3 तिगाडा आणि काम सवार आहे, मी सुद्धा आज घरीच आहे. अवनी विचारते, तू आज का घरी आहे? कामाला जा. यशदा म्हणतो, हो ना, ते नाना चिडतील तुझ्यावर. तर अवनी विचारते, यशदा, हे नाना कोण आहे? म्हणजे हा स्वतःच त्याच्या कंपनीचा मालक आहे ना, मग नाना काय याच्यावर चिडतील? हे ऐकून यशदा आणि धन्याला मोठा धक्काच बसतो आणि धन्या खरं खरं सांगू लागतो, अहो ते नाना म्हणजे. आणि राजा सांगतो, पार्टनर आहे माझे, पार्टनर. आणि राजा हा यशदाजवळ येतो आणि म्हणतो, यशदा, खरं बोलतोय तू, खरं बोलतोय. मला कामाला जायला पाहिजे, पण मी सगळं काम आहे ना फोनवरच मॅनेज केलं आहे. मी नानाशी बोलून त्यांना समजावतो बरं का. तर अवनी म्हणते, नाही नाही नाही, असं कसं फोनवर मॅनेज केलं? फक्त मला घरी कंपनी पाहिजे म्हणून तू घरी राहू नको. तू जा तुझ्या कामाला राजा, तू जा. वेळेत गेला तर वेळेत परत येशील. आणि असं काम बुडवून नाही चांगलं. राजाला काय बोलावं ते कळतच नाही. राजा म्हणतो, खरंय खरंय, ठीक आहे ठीक आहे, मला आहे ना एक महत्त्वाचं काम आहे, मला आठवलं, जातो मॅडम, मी जातो. धन्या, आज मी घरी जेवायला नाही बरं का. आणि राजा तेथून निघून जातो. अवनीला काही माहीतच नसतं की हे सगळं खोटं आहे आणि ना कोणाची कंपनी आहे ना कोणाची फर्म आहे. आणि इकडे आपल्या गॅरेजवर पाण्याची तयारी सुरू असते.
कारण आज त्या बँकेच्या मॅडम येणार असतात ज्यांनी पाण्याला 2% व्याजाने कर्ज द्यायचं सांगितलंय. त्यामुळे पाण्या आणि संब्या हे दोघे गॅरेजवर मस्त साफसफाई करतात, सोफ्यावर कवर टाकतात आणि दोघे एकदम तयार असतात. पाण्या सांगतो, ए संब्या, नीट तयारी झाली पाहिजे बरं का, आज त्या येणार आहे त्या. तर संब्या विचारतो, कोण, तुम्हाला पाहायला पोरगी येणार आहे का? पाण्यात चिडून म्हणतो, असा चापटवीन ना तुला. अरे बँकेवाली मॅडम येणार आहे 2% व्याज द्यायला. लवकरच आपल्याला कर्ज मिळणार आणि इथे आपलं स्वतःचं गॅरेज होणार. मग माझं प्रमोशन होणार सिनियर मेकॅनिक टू मालक आणि तुझं प्रमोशन होणार डायरेक्ट सिनियर मेकॅनिक. संब्या खूप खुश होतो आणि पाण्या म्हणतो, चला आता आपलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे, शांत राहायचं, शांत. आणि तेवढ्यात ही बँकेची मॅडम येते आणि ही बँकेची मॅडम दुसरी तिसरी कोणी नसून चक्क पायल असते. पण पायलने पुन्हा एकदा आपलं रूप बदललंय. शर्ट, पॅन्ट, गळ्यात ID कार्ड, डोक्यावर छत्री, तोंडाला मास्क, डोळ्यावर चष्मा आणि थोडासा आवाज बदललेला. आणि डोक्यावरचे केससुद्धा असे समोर माथ्यावर घेतलेले असतात, त्यामुळे तिला काही पाण्या आणि संब्या ओळखत नाही. आणि ती विचारते, येथेच राहतात का धनपाल, धोंडीराज, दांगट? पाण्या म्हणतो, हो हो, मीच आहे, या मॅडम. पाण्या खूप खुश होतो. पाण्या हा पायलला बसायला सांगतो आणि पायल एकदम इंग्लिशमध्ये बोलत असते, कॅन आय हॅव सम वॉटर? पण या दोघांना काही कळतच नाही. पाण्या म्हणतो, अरे वॉटर 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 म्हणजे पाणी, पाणी दे. आणि पायल पाणी पिणार तितक्यात तिला समजतं, अरे यार मी तर मास्क घातलाय, आता मी पाणी कसं पिणार? मास्क काढलं तर यांना मला खरं रूप कळेल. त्यामुळे ती म्हणते, नो थँक्स. पाण्या म्हणतो, ओ मॅडम प्या ना, चांगलं पाणी आहे, फिल्टरचं आहे, प्या प्या. पायलचा नाईलाज होतो. पायल थोडी बाजूला जाते, पाणी न पिता फक्त आपले हात धुते, जशी काय खूप स्टँडर्ड आहे. पाण्या आणि संब्याला काही कळतच नाही. पायल ही पुन्हा एकदा तेथे येते आणि म्हणते, सगळं इंग्लिशमध्ये बोलते की ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन, there is no hygiene, it's very risky, so I don't drink this water. आणि हे सगळं ऐकून पाण्या आणि संब्याला काही कळतच नाही. संब्या विचारतो, काय बोलल्या या? पाण्या म्हणतो, इंग्लिश बोलल्या, इंग्लिश. संब्या म्हणतो, ते कळलं, पण इंग्लिशमध्ये काय बोलल्या ते नाही कळलं. तर पाण्या सांगतो, अरे त्यांची बँकेतली भाषा आहे, आता बँकेत असं बोलत असतील, आपण तर काही शिकलो नाही बँकेचं, त्यामुळे आपल्याला काय माहीत, काहीतरी त्या नक्कीच बोललेल्या असतील. मग पायल म्हणते, ओके ओके, जास्त वेळ नाही माझ्याकडे, प्लीज कम सिट हिअर. असं म्हणून ती पाण्याला जवळ बसायला सांगते. पण पाण्या हा तिच्यापासून दूर जाऊन बसतो आणि पायल अगदी तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणते, जवळ या ना. हे ऐकून संब्या आणि पाण्याला मोठा धक्काच बसतो. हे दोघे पायलकडे संशयाने पाहू लागतात. आणि इकडे अवनी ही यशादाला म्हणते, यशादा, माझ्यासाठी एखादी नोकरी असेल तर पहा ना. हे ऐकून यशादाला मोठा धक्काच बसतो. यशोदा म्हणतो, मी तुमच्यासाठी नोकरी? तर अवनी म्हणते, मला माहिती आहे माझ्याकडे आता कोणते सर्टिफिकेट्स नाही आहे, त्यामुळे माझ्यासाठी नोकरी पाहणं तुम्हाला थोडं अवघड जाईल. पण यशोदा, तुमच्या फर्ममध्ये पहा ना, एखादी जागा असेल तर मी नक्की चांगलं काम करेल. अहो मी खूप चांगली आर्किटेक्ट आहे. यशोदा म्हणतो, आमचा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खूप चांगले आर्किटेक्ट आहात. ठीक आहे, मी ना 1-2 ठिकाणी बोलतो आणि पाहतो तुमच्यासाठी काही नोकरी आहे का. अवनी म्हणते, हो खरं आहे, कारण माझ्याकडे सर्टिफिकेट्स नाही आहे ना, मग बाहेर कुणी माझ्यावर का विश्वास ठेवेल, मला का नोकरी देईल? आता तुमची स्वतःचीच फर्म आहे तर तेथे मला नोकरी मिळू शकते ना. यशोदाला काय बोलावं ते कळतच नाही. राजाचं खोटं तो अवनीसमोर नाही आणू शकत. यशोदा म्हणतो, ठीक आहे, मी बोलून पाहतो 1-2 लोकांशी. अवनी म्हणते, हो खूप मदत होईल. यशोदा आतमध्ये जातो आणि धन्यातेला सांगतो, वहिनी एक काम करा ना, तुम्ही ऑनलाईन करा, काहीतरी ऑनलाईन अप्लाय करा. अवनी म्हणते, ऑनलाईन केला असता पण त्यासाठी सुद्धा सर्टिफिकेट्स लागतील ना. तर धन्या म्हणतो, असं कसं वहिनी, या पुऱ्या भारतात असा एखादा तरी माणूस असेल ना जो तुमचं रिअल टॅलेंट, तुमचं नॉलेज पाहिल आणि तुम्हाला नोकरी देईल. अवनी म्हणते, खरं बोलतोय तू, मी ट्राय करून पाहते. तेवढ्यात यशोदा बाहेर येतो आणि म्हणतो, धन्या, आता तू जे काही बोलला ना, टॅलेंट, नॉलेज, हे तू सुद्धा लक्षात ठेव. तर धन्या म्हणतो, यशोदा तुला काय म्हणायचं आहे? अरे कॉलेजमध्ये 100% अटेंडन्स आहे माझी. यशोदा हसून म्हणतो, माहिती आहे. कॉमन ऑफ कुठला? अवनी हसू लागते. यशोदा बाहेर जातो. अवनी त्याला विचारते, आज खरंच कॉमन ऑफ आहे का? तर धन्या सांगतो, अहो वहिनी त्याचं काय आहे ना. पण तेवढ्यात यशोदा परत येतो आणि धन्या सांगतो, हो आहे, कॉमन ऑफच आज, कॉमन ऑफच आहे माझा. मग अवनी विचारते, काय झाले? यशोदा परत आले. यशोदा सांगतो, ती माझी पिशवी राहिली आहे.
यशोदा ही पिशवी घेतो ज्यामध्ये लग्नाचं सर्टिफिकेट आणि लग्नाचा फोटो असतो आणि यशोदा तेथून निघून जातो. आणि अवनी धन्याला म्हणते, चल नाश्ता करून घे. हे दोघे नाश्ता करायला किचनमध्ये जातात आणि यशोदा हा बाहेर येतो तर धोंडे अण्णाचा दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू असतो. यशोदा म्हणतो, ओ अण्णा आता तरी कमी करा. अण्णा म्हणतो, पटले तुझं मला यशा, कमी करायलाच पाहिजे. कसं आहे ना, याचा त्रास मला होतो, तुला होतो, व सुनबाईला होतो, राजाला, सगळ्यांनाच होतो घरातील. हे मी कमी केलंच पाहिजे. असं म्हणून तो आपल्या दाढीला हात लावतो. यशोदा विचारतो, अण्णा एवढं कळतंय ना, मग कमी का करत नाही? तर अण्णा सांगतो, आता मी काय करणार आहे, स्वतःच्या हाताने कमी करणार आहे का? तो सलूनवाला 8 दिवसांपासून सलूनच उघडत नाही, गेलाय कोकणात पावसाचं मस्त फिरायला. मी तरी काय करू? यशोदा म्हणतो, ओ अण्णा तुम्हाला दाढी कमी करायला नाही सांगत आहे मी. तर अण्णा विचारतो, दाढी कमी करायला नाही सांगत आहे? मग माझ्या या पर्सनॅलिटीमध्ये असं काय बोट ठेवण्यासारखं आहे जे तुम्हाला कमी करायला सांगतोय? यशोदा म्हणतो, जाऊ दे अण्णा, तुमच्याशी बोलून काही फायदा नाही आहे. अण्णा म्हणतो, अरे बोल ना यशा, अरे असं मनात ठेवू नये, मनातलं बोलून टाकावं माणसाने. यशोदा म्हणतो, काय नको काय नको, आणि यशोदा तेथून निघून जातो. धोंडे अण्णा हसू लागतो आणि म्हणतो, हा यश आहे ना सगळं मनातच ठेवतो. आता माझ्यातील कमी मला सांगायला पाहिजे ना की बोट ठेवायला कुठे जागा आहे. पण माझी सगळी पोरं खूप चांगली आहे, खरंच पोरं लय चांगली आहे असा विचार करून धोंडे अण्णा खुश होतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यशोदाला अवनी आणि राजाच्या लग्नाचं सर्टिफिकेट आणि फोटो सापडणार. राजा ते घेण्यासाठी यशोदाच्या साईटवर जाईल आणि मग यशोदा चक्क राजाच्या सनसनीत मुस्काटात मारणार. राजाला जबर धक्का बसेल. यशोदा राजाला ठणकावून सांगेल, राजा तू तर एवढे दिवस सांगत होता की तुमचं लग्न खोटं आहे, पण तुमचं लग्न हे खरं आहे. तू खरंच फक्त आम्हाला नाही तर त्यांनासुद्धा फसवलंय. राजा तू खूप चुकीचा वागलाय आणि तू असं नव्हतं करायला पाहिजे. अरे राजा, तू आमच्या कुटुंबासाठी, दांगट कुटुंबासाठी बाईचा आशीर्वाद घेऊन आलाय, पण स्वतःसाठी बाईचा शाप घेतोय, एवढं लक्षात ठेव. लपव लपव, हे सगळं लपव, पण हे लपवणं एक दिवस तुला खूप जड जाणार आहे, एवढं लक्षात ठेव. राजा खूप दुःखी होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.